हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि दीपक दिनेश जात नाही आहे। दीपक बाबा आणि हे तिघजण जात आहेत ताईकडे। ताई खूप दिवस झालं म्हणत आहेत की या, आणि हे 1-2 वेळा जाता जाता थांबलेले आहेत कारण त्यांची कामाची धावपळ, त्यामुळे जाण्यात आलेलं नाही। आणि दीपक आता 24 तारखेला जाणार आहे, तर अगदी 2च दिवस राहिलेले दीपकला जाण्यामध्ये। तर म्हणलं 2 दिवसाचा टाईम आहे तर आत्याकडे जाऊन ये, कारण खूप फोन करून म्हणत आहेत ताई की दीपकला 1 वेळा पाठवून द्या, कारण गेल्यानंतर दीपक 6-7 महिने परत येणार नाही, त्यामुळे पाठवून द्या, सगळ्यांचीच भेट होईल। म्हणजे ताई इकडे आलेल्या होत्या अगोदर, पण आता खूप दिवस झालं ताई येऊन परत तिकडं गायत्री योगेश त्यांना काही येण्यात येत नाही, कॉलेजला सुट्टी नसते। पण रविवार आहे आज, तर घरी आहेत योगेश आणि गायत्री। परत ताईच्या सासूबाई पण खूप म्हणत होत्या की दीपकला पाठवून दे, जाण्या अगोदर भेटून जाईल आम्हाला। तर तेच म्हणत आहेत दीपकला घेऊन तुम्ही जावा, कारण आता एकट्याला पाठवून तर तो कसा येईल गाडीवरती, म्हणजे बाईकवर जाणार, लांबला प्रवास आहे। म्हणून म्हणलं बाबांनाही जाऊन खूप दिवस झालं, बाबा आणि दीपकचे पप्पा तिघजणही जात आहेत। तर मी इकडे पापड वगैरे मी अगोदरचे पॅक केलेले होते, पण जेव्हा सणवारं होते त्यावेळेस मीच ते तळायला घेतलं, फ्राय करायला घेतलेलं होतं। तर आता इकडे मी परत आणखीन थोडीशी पापड यामध्ये टाकलेत कवरमध्ये आणि पॅकिंग करून देत आहे। सगळे डबे वरती ठेवलेले होते तर दिनेशला काढून द्यायला लावलं आणि परत हे सगळं वरती ठेवून देत आहे। दीपक इकडे चेंज वगैरे करत आहे, जाण्यासाठी तयार होत आहे, तोपर्यंत मी पिशवी वगैरे आवरून देत आहे। तर इकडे पापड सगळे मी कवरमध्ये घातले आणि तशीच गाठ बांधता येत नव्हती म्हणून बटन लावलेत, म्हणजे जे आपल्या भाज्यासोबत बटन येतात ना, मी ते टाकून देत नाही, ठेवते, कारण आपल्याला कुठल्या तरी उपयोगात ते येतात। तर मी अशा प्रकारे हे बटनच लावलेले आहे सगळ्यांना आणि पिशवी ते सगळं पॅक करत आहे। पण पापडाचा चुरा होणार आहे तोच विचार मी केला, या सगळ्या पापडाचा चुरा होईल पिशवीमध्ये, तर असंच कारमध्ये ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। 2 कवर आणि 1 मी पिशवीत टाकलेला आहे आणि थोडासा चिवडा पण मी पॅक केलेला आहे, म्हणजे ताईला चिवडा आवडतो। म्हणजे कसं आहे ना, ताईला थोडंसं तिखट आणि झणझणीत खायला आवडतं आणि त्यांच्या घरामध्ये कोणीच तिखट खात नाही, भाऊ खात नाहीत, ना योगेश गायत्री ना माय, कोणीच खात नाही, त्यामुळे मी थोडाफार चिवडा बनवलेला होता ते दिलेला आहे। तर पॅकिंग झालेली आहे, बाबा दीपक आणि हे तिघजण जायला निघालेले आहेत। टायमिंग बघू शकता, दुपारची 1:15 वाजलेले आहेत आणि आता मला लोणी काढायचं आहे। तर इकडं गार पाणी मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे गरमीचे दिवस आहेत, गार पाणी टाकल्यानं लोणी झटपट येतं। तर 1 तांब्या भरलेला आहे, दुसरा अर्धा आलेला आहे, म्हणजे आजकाल मी चहा पित नाही, चहा सोडलेला आहे, त्यामुळे दूधही राहतं, साय पण छान येते आणि आजच्या दुधाची साय पण मी घेणार आहे। आणि मी खवा बनवून ठेवलेला होता, म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे तुम्हाला खवा मी कशा पद्धतीने बनवला। तर 2.5 लिटर दुधाचा हा खवा आहे, म्हणजे पूर्ण पावशेर खवा निघालेला आहे, पण त्यामधला आम्ही येता जाता थोडंफार खाल्लेलं आहे, सगळ्यांना मी खाण्यासाठी दिलेला आहे। आणि जे बाकीचं आहे त्याचा मी गुलाबजामुन बनवत आहे, म्हणजे 2-3 दिवस झाले विचार करते की गुलाबजामुन बनवायचे, पण काही अडचण, एकादश होती, नंतर बारस होती, पुरणपोळ्या बनल्या, तर म्हणलं पुरणपोळी आणि गुलाबजामुन दोन्ही गोड गोड कोण खाणार, त्यामुळे झालंच नाही। तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे गुलाबजामुन बनवण्याचा। 2-3 दिवस झाला हा खवा मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता। तर पूर्णपणे खवा मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, याऐवजी आपण मैदा पण टाकू शकता। गव्हाचं पीठ टाकलं आणि चुटकीवर मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे, जास्त नाही टाकायचं, कारण ताजा फ्रेश खवा आहे, गुलाबजामुन छानच बनतात आणि यामध्ये जास्त प्रमाणात आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकायचा नाही आहे। फक्त 2 चमचे मी टाकलेला आहे, चुटकी जितका येईल तितकाच खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी वगैरे मी काहीच टाकलेलं नाही, जितकं मी खवा होतं त्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलं, चुटकीभर सोडा टाकून मी मळून घेतलेला आहे। यामध्ये वेगळं पाणी वगैरे टाकायची आपल्याला काहीच गरज नाही, एकदम परफेक्ट हे जे आहे ना, मी कणिक मळून ठेवलेली आहे, गुलाबजामचा डो बनवून ठेवलेला आहे आणि एक अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत मी लोणी काढून घेते, म्हणजे दीपक 24 तारखेला बेंगळूरला जाणार आहे। तर दीपकला पॅक करून देण्यासाठी मी रव्याचे लाडू किंवा हेच चिवडा हे सगळं मी बनवणार आहे आणि त्याच तयारीमध्ये मी लागलेले आहे। तर इकडे मी लोणी अगोदर काढून घेते, म्हणजे सुरुवात आपली जी आहे ना लोणीपासून झालेली आहे। तूप लागणार आहे आपल्याला जी ही रेसिपी बनवायची आहे त्यामध्ये टाकण्यासाठी, त्यासाठी मी अगोदर इकडे तूप काढून घेत आहे, म्हणजे लोणी काढून घेत आहे। बघू शकता इकडे आजच्या दुधाची साय पण मी काढून घेतलेली, छान अशी भाकरीसारखी साय येते, कारण त्यामधलं दूध 1 वेळा गरम झालं दूध, मी त्यामधलं दूध काढाकाढी करत नाही। अगोदर मी चहा पित होते त्यामुळे सतत दूध काढून घेत होते आणि साय व्यवस्थित येत नव्हती, पण आता चहासाठी दूध मी काढत नाही। 1 लिटर दूध आणलं आणि तसंच गरम करून ठेवलं ना, तर एकदम छान भाकरीसारखी साय येते त्याच्यावरती। आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीनच चांगलं आहे, खूप छान येते, पण फ्रीजमध्ये मी ठेवत नाही, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्या दुधाचं ना दही ताक काही बेचव होतं, एकदम चव येत नाही, त्यामुळे मी फ्रीजला दूध कधीच ठेवत नाही। दूध जे आहे ना गरम करून मी खिडकी ठेवते, छान साय येते मोठी। तर आजच्या दुधाची साय घेतली आणि जी अगोदरचा 1.5 तांब्या साईचा आहे
ते एका तांब्यातली मी साह्यामध्ये ॲड केलेले आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट लोणी आलेलं आहे. म्हणजे गार पाणी टाकायचं कारण गरमीचे दिवस आहेत. आणि अगदी 2 मिनिट मी मिक्सरला फिरवलं, जास्त नाही फिरवलं. तर बघू शकता एकदम छान असं लोणी आलेलं आहे. तर अशाच प्रकारे मी पूर्णपणे साईचं लोणी काढून घेते आणि तूप बनवून घेते. आणि मग मला गुलाबजामुन पण बनवायचे आहेत आणि कपडे काढायचे आहेत. म्हणजे रेग्युलर कामं माझे झालेले आहेत. कपडे, भांडे ही आपली रोजची कामं झालेली आहेत. नंतर कपडे वगैरे काढून ठेवणं, फोल्ड करून ठेवणं आणि परत इस्त्रीला कपडे द्यायचे आहे. दीपक जाणार आहे त्यामुळे पॅक करून देण्यासाठी इस्त्रीचे कपडे वगैरे सगळे मी अगोदरच तयारी करत आहे. कारण जाता वेळेस खूप घाईगडबड होणार आहे. आणि दिनेश आज गॅरेजला गेलेला आहे. म्हणजे दीपक आणि याचे पप्पा आज कोणीने जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो आहे. तर दिनेशला मी पाठवलेला आहे. जेवण करायला तो आणखीन आलेला नाही. तर दुपारच्या वेळेत येईल तो. आता दुपारचीच वेळ झाली आहे, दुपारची 2 वाजलेले आहेत. एक वेळा फोन केलेला होता की लवकर ये. तर आता इतक्यात येईल. आणि येते वेळेस मी त्याला हेच बनवण्याचं सगळं सामग्री आणण्यासाठी सांगितलेलं आहे. काय काय तर खारीक, खोबरं, नंतर बदाम, डीक हे सगळं मी आणायला सांगितलेलं आहे. तर मला येस पण बनवायचं आहे. तर 2-3 दिवस थोडीशी धावपळ मला होणार आहे. सगळं दीपकला पॅक करून देण्यासाठी मी सगळं तयारी करणार आहे. आणि एक एकच आपल्याला सुरुवात करावी लागेल कारण एकत्र सगळे एका दिवसामध्ये करेन तर होणार नाही. येस बनवायला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. कारण ते खारीक आणि जे खोबरं असतं ना ते व्यवस्थित कट करणं, नंतर खारीकमधल्या बिया वेगळ्या करणं, बारीक बारीक तुकडे करणं, थोडेसे निब्बर असतात ते, त्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. म्हणून मी आजपासूनच ही तयारी करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज तारीख 21 आहे आणि उद्या 22 आणि परवाला 23. तर 24 तारीख कशी येणार म्हणजे हे 2 दिवस कसे जातील मला सुद्धा कळणार नाही. कारण ही सगळी मला तयारी करायची आहे. आणि दीपकची तर नुसती धावपळ आहे. दीपकला सगळेजण बोलवणार आहेत गावाकडे. त्याचे काका त्याला बोलवत आहेत की भेटून जा एक वेळा. नंतर परत आत्याबाई बोलवत आहेत तर तिकडे गेलेला आहे. आणि इकडं अर्चना, अश्विनी माझ्या बहिणी त्या पण बोलवत आहेत की एक वेळा दीपकला ये भेटून जा असं म्हणत आहेत. आता दीपक 2 दिवसात कुठं जाणार त्यामुळे कुठं जायचं म्हणजे म्हणलं कुठं जायचं नाही, फक्त फोनवर बोलणं सगळ्याशी झालेलं आहे. ताईकडे मात्र जावं लागलं कारण ताई खूप दुःखी झालेल्या होत्या. त्यामुळे ताईकडे सगळेजण भेटण्यासाठी गेलेले आहेत. तर इकडे बघू शकता लोणी मी पूर्णपणे काढलेलं आहे. म्हणजे 2-3 बॅचेसमध्ये काढलं. थोडंसं ताक सांडलेलं होतं म्हणजे मी लोणी धुवून घेतली ते थोडंसं खाली सांडसांडी झालेली होती. आणि बिना सांडं ते काम होतच नाही माझं. हा एक प्रॉब्लेम आहे. काहीतरी करायला जाते आणि ते सांडालवडा होतोच होतो. सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि इकडं मी लोणी जे आहे ना ते मी तूप बनायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत तूप बनत आहे म्हणजे गॅस कमी केलेला आहे, कमी गॅसवरती निवांत हे तूप बनत राहील तोपर्यंत मी गुलाबजामुनची तयारी करून घेते. म्हणजे मी कणिक अगोदरच मळून ठेवले. गुलाबजामचं जे बेटर आहे ते अगोदरच मी मळून ठेवलेलं आहे खव्याचं. आणि आता पटकन मी चाचणी बनायला ठेवते. आणि गरमी खूप आहे त्यामुळे मी घडी पाणी पित असते. पिलंच पाहिजे, खूप गरजेचं आहे पाणी आपल्या शरीरासाठी. तर इकडे बघू शकता तूप बनून तयार आहे. म्हणजे कमी गॅसवरती मी ठेवलेलं होतं आणि छान असा वास येऊ लागला की त्यावेळेत आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि कढई ना जास्त वेळ गरम राहते जाड असल्यामुळे, त्यामुळे मी बंद करून थोडा वेळ ठेवलेलं आहे गार होण्यासाठी. तर तूप व्यवस्थित गार झालेलं आहे. तर आता शोधून घेते. आणि जे ताक निघालेलं आहे, आता लोणी आपण काढली, ते जे ताक निघालेलं आहे ते विरजू लावून ठेवलेलं आहे कारण फक्त साय जमा करते मी, त्यामध्ये आंबट काही नसतं. तर आता मी थोडंसं ताक टाकून झाकून ठेवलेलं आहे ते. आणि इकडे बघू शकता तूप किती निघालेलं आहे. म्हणजे 4-8 दिवसाची साय होती ही, तर पूर्ण अर्धा किलो तूप असं निघालेलं आहे. तर आता ही जी कढई आहे आता तूप कढवलेली त्यामधलं पूर्ण हे सगळं उकरून मी काढत आहे जे चिटकलेलं आहे तुपाचं. आणि याच कढईमध्ये मी आता गुलाबजामुन तळून घेणार आहे. म्हणजे वेगळे भांडे होणार नाहीत अशा प्रकारे केलं तर. तर इकडे मी गंजात साखर घेतलेली आहे. कशासाठी तर चाचणी बनवण्यासाठी. तर मेजरमेंट सांगेन तुम्हाला. तर पावशेर आपला खवा आहे त्या हिशोबाने मी इकडं 1.5 गिलास साखर घेतलेली आहे. आणि याच गिलासाने मी 1.5 गिलास पाणी घेणार आहे म्हणजे चाचणी बनवण्यासाठी. जास्त पाक बनवला तर सरत नाही, त्यामुळे जितकी गुलाबजामुन आहेत तितकाच मी फक्त थोडासा जे आहे ना जास्त बनत आहे. तर इकडे मी चाचणी बनत ठेवत आहे. जोपर्यंत चाचणी बनत आहे तोपर्यंत आणखीन एक वेळा मी जे आपण गुलाबजामचं डो बनवून ठेवलेला आहे ते मळून घ्यायचं आहे आणि गुलाबजामुन बनवून घेणार आहे. म्हणजे तर चाचणीमधली साखर छान मेल्ट झालेली आहे. आता कमी गॅस करून मी ठेवलेला आहे. निवांत चाचणी बनत राहील. म्हणजे आपल्याला साखर विरघळली की आणखीन एक थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. 1 तारी किंवा 2 तारी चाचणी बनवायची काही गरज नाही आहे. तर इकडे साखर जी होती गंजामध्ये थोडीफार ती मी डब्यात ओतून ठेवलेली आहे कारण मुंग्या खूप लवकर येतात. इथे गंजात साखर, तिकडे एका डब्यात साखर ठेवलेल्या मुंग्या खूप लवकर येतात. तर जेव्हाच्या तेव्हा मी ही कामं आवडते. म्हणजे किचनमध्ये पसाराही होत नाही, आपली किचन छोटी आहे त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा मी हे कामं आवरत असते. तर इकडे बघू शकता हे डो जे आहे ना अर्धा तास छान रेस्ट घेतलेला आहे आणि छान असं मऊसूत झालेलं आहे. तर आणखीन एक वेळा मी मळून घेतलेलं आहे. इकडे चाचणी पण बनवून तयार झालेली आहे. कमी गॅस करून मी ठेवलेला आहे म्हणजे चाचणी निवांत बनत राहील. आता इकडे पटकन गुलाबजामुनला शेप देऊया.
तर आपण जे आपल्याला आवडीप्रमाणे शेप देऊ शकता. जेव्हाही बनवते राऊंड शेप देते, पण यावेळी मी थोडंसं लांबट आकार दिलेला आहे. खूप छान दिसतात ह्या आकाराचे गुलाबजामुन आणि हा ताजा फ्रेश खवा आहे. तर याचे गुलाबजामुन तर इतके छान होतात, इतका छान टेस्ट येतो ना, सांगूच नका. जी ही आपल्या घरची वस्तू असते, आपण हातानं बनवलेली असते ना, त्यामध्ये एक वेगळाच टेस्ट असतो. तर अशा प्रकारे मी थोडीशी लांबट आकाराचे गुलाबजामुनचा शेप दिलेला आहे. तर सगळेच गुलाबजामुन मी अशाच पद्धतीनं बनवून घेणार आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन की व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात. तिकडं चाचणीकडे माझं लक्ष आहे. अधूनमधून चमचा फिरवत आहे आणि इकडे मी गुलाबजामुन पण बनवून घेत आहे. दिनेश येईल इतक्यामध्ये, दिनेशला जेवायला वाढते आणि बाकीचे सगळेच गुलाबजामुन मी बनवून घेते. थोडासा वेळ जास्त लागतो कारण एकाला दोघं असलो तर आपली कामं फास्टमध्ये होतात. पण आता दिनेशही गॅरेजमध्ये गेलेला आहे, दीपक आत्याकडे गेलेला आहे त्याच्या, त्यामुळे कोणी नाही घरामध्ये. तर एकट्यालाच मला ही कामं करायची आहेत आणि म्हणूनच मी सुरुवात थोडीशी लवकर केली. नाहीतर विचार होता इव्हनिंगच्या वेळेत करावं, पण इव्हनिंगच्या वेळेत खूप धावपळ होणार आहे कारण सगळेजण तिकडून येतात ताईकडनं आणि मग परत संध्याकाळी मला येजची सगळी तयारी करून ठेवायची आहे थोडीफार. म्हणजे 1-1 किलोचं प्रमाण मी आणायला लावणार आहे आणि खारीक जे आहे ना ते कट करायला थोडंसं कठीण वाटतं. तर त्याच्या बिया वेगळ्या करणं, बारीक कट तुकडे करणं, हे सगळं मी संध्याकाळी मी थोडंफार करून ठेवणार आहे कारण अगदी 2च दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये मी काय काय तयारी करू, काय काय नाही असं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण एकटे असतो ना त्यावेळेस थोडीशी तयारी अगोदर सुरुवात केली ना तर वेळेत आपली कामं आवरतात. तिकडं चाचणी म्हणून तयार झालेली आहे, तिकडच्या काउंटरवर ठेवलेली आहे आणि आता याच्यावर बर्नरवर मी कढई ठेवली, तेल घेतलेलं आहे. तोपर्यंत दिनेश जेवण करायला आलेलं आहे. दिनेशला जेवायला वाढलं, ताक बनवून दिलेलं आहे. बिन ताकाचं कोणाचं जेवण होत नाही. ताक मी एकत्र भरपूर सारं बनवून ठेवत नाही कारण आंबट होतो उन्हाळा असल्यामुळे. जेव्हा जेवण करतात त्याच वेळेत मी ताजं ताजं ताक बनवून ठेवते. तर इकडं तेल छान गरम झालेलं आहे. तर अगोदर मी फक्त 3-4च गुलाबजामुन तेलामध्ये सोडलेले आहेत कारण तेल व्यवस्थित गरम झालं नाही ना तर ते व्यवस्थित होत नाही, म्हणून खूप सारे नाही टाकले. तर थोडेफार खाली चिटकलेले होते कारण तेल व्यवस्थित गरम झालं नाही, त्यामुळे डाग पडलेले आहेत. परत मी उलट पलट करत पूर्ण गुलाबजामुन छान तळून घेतलेले आहेत आणि चाचणीमध्ये सोडलेले आहेत. चाचणी थोडीशी कोमट आहे, एकदम गार झालेली नाही किंवा एकदम कडक नाही आहे, कोमट चाचणी आहे. त्या चाचणीमध्ये मी गुलाबजामुन टाकलेले आहेत. आता इकडे तेल व्यवस्थित गरम झालेले, गॅस कमी केलेला आहे आणि थोडीशी जास्त प्रमाणात मी गुलाबजामुन इकडे टाकलेले आहेत. म्हणजे 7-8 गुलाबजामुन मी टाकलेले आहेत आणि आलट पलट करत आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत. आणि गुलाबजामुन थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. गॅस फुल केला तर काय होतं, वरच्या साईडला गुलाबजामुन छान तळे जातात, म्हणजे करपल्यासारखे वाढतात आणि आतमधून कच्चे राहतात. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा. कमी गॅसवरती आपल्याला सतत आलट पलट करत हे गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचे डार्क कलर येईपर्यंत. कारण जसं आपण चाचणी सोडू तसं थोडासा व्हाईटच कलर यायला येतो, म्हणून थोडंसं डार्क कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे मी सगळेच गुलाबजामुन तळून घेणार आहे आणि पटकन जसं गुलाबजामुन आपण तेलामधनं काढू तसं चाचणी टाकायची आहे. आणि हे लक्षात ठेवायचं की चाचणी थोडीशी कोमट असली पाहिजे, एकदम गार होऊ द्यायची नाही आहे किंवा एकदम कडक भी ठेवायची नाही आहे. तर अशाच प्रकारे मी सगळेच गुलाबजामुन इकडं तळून घेत आहे. बघू शकता खूप सुंदर हे दिसत आहे. जसा मी याला जी शेप दिलेला आहे ना थोडासा लांबट, खूप सुंदर आकाराचा दिसत आहे आणि फ्राय केल्यानंतर एकदम गोल्डन कलर खूप सुंदर ते वाटत आहे. तर सगळे बघू शकता आणि जसं मी चाचणी टाकत आहे तसं अगदी 5 मिनटामध्येच हे चाचणी एब्झॉर्ब करून घेतलेल्या आहेत. आणि इकडे मी अगोदर दिनेशला खायला देत आहे, म्हणजे आणखीन थोडीफार तळत आहे तिकडं. आणि जसं मी पहिल्या सुरुवातीला केलं आणि ते टाकलं चाचणीमध्ये, व्यवस्थित चाचणी एब्झॉर्ब करून घेतलेली आहेत आणि छान व्यवस्थित फुललेले आहेत. बघू शकता तुम्ही. कलर तर खूप छान आलेला आहे, असं वाटत आहे बघताच की खावं, आणि टेस्ट पण तितकाच छान आलेला आहे कारण हे ताजा खवा आहे. जे आपण रेडीमेड पॉकेट आणतो ना खव्याचं, तितके ते व्यवस्थित किंवा तितके टेस्टी बनत नाही आहेत. पण अशा प्रकारे जेव्हा आपण घरच्या घरी खवा बनवतो किंवा रेडीमेड खवाही जर आणलो आपण, ताजा फ्रेश खवा आणलो, तर त्याचे गुलाबजामुन खूप छान बनतात. तर दिनेशचं जेवण चालू आहे. मी 2 गुलाबजामुन पण दिलेले आहेत, म्हणजे छान चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेल्या आहेत, दिलेला आहे. तर दिनेशला ना जेवण झाल्यानंतर काही खायचं मन नव्हतं, तर म्हणत होता न गं मम्मी अगोदर मी येजचं सगळी सामग्री घेऊन येतो. म्हणजे जेवण फोन करून सांगितलेलं होतं, त्यावेळी त्याच्या लक्षात नाही, तसंच घरी आलेला होता. जेवण झाल्यानंतर आणाय गेलेलं आहे सगळं आणि सगळ्याचं 1-1 किलोचं प्रमाण मी सांगितलेलं आहे. खारीक आहे 1 किलो, खोबरं 1 किलो आहे, पाव किलो मी बदाम आणायला लावलेले, 2 छटाक डीक आहे, परत खसखस आणायला लावलेले आहे. तर आणखीन काय काय आणलेलं आहे सगळं मी नंतर काढून बघणार आहे.
अगोदर इकडे दिनेशला म्हणलं तर गॅरेजला जायला रेडी होता, तर म्हणलं गुलाबजामुन खाऊन जा एखादे, तर मला सांग टेस्ट कसा झालेला आहे. तर दिनेश अगोदर नगं म्हणत होता आणि जेव्हा एक म्हणजे अर्धा गुलाबजामुन खाल्ला त्यावेळी असं म्हणत होता, मम्मी हे सगळेच गुलाबजामुन मी खाईन, इतका छान टेस्ट याला आलेला आहे. तर खरंच खूप छान आणि टेस्टी गुलाबजामुन बनलेले आहेत आणि बघू शकता किती छान या गुलाबजामुन चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे. छान चाचणी पिऊन छान फुलून बसलेले आहेत आणि टेस्ट तर सांगूच नका, तितका छान आलेला आहे. जसं आपण हॉटेलमधून वगैरे आणतो ना तशाच पद्धतीनं. तर दिनेशने इकडं खाल्लेला आहे. बाकीचे गुलाबजामुन जे आहेत ना छान चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतली, झाकून फ्रीजला ठेवलेला आहे. तोपर्यंत दीपक आणि त्याचे पप्पा आलेले, बाबा नाही आले, बाबा ताईकडेच थांबलेले 4 दिवस. फक्त दीपक आणि त्याचे पप्पा आलेले आहेत आणि थोडंसं लवकरच आले, म्हणजे घरातनं हे जाता जाता यांना 11:30-12 वाजलेलेच होते. तिथे गेल्यानंतर जेवण खाणं केलं, थोडा वेळ बसले आणि लगेच घरी आले. त्यांनी येते वेळेस इकडे बघू शकता छोटा सेरू आलेला आहे, ज्या अगोदर आपल्याकडे मोती होती तिची पिल्ले आहेत, ते ताईनं पाठवून दिलेलं आहे. त्याला घेऊन आहेत, आता सोडलेले आहेत. आता नंतर बघूया याला म्हणजे बांधून वगैरे ठेवणार आहे. आता आलेला आहे आणि तिथं खुलं राहिलेलं आहे, त्यामुळे आरडाओरडा चालू आहे, म्हणजे एकदम त्याच्या आईपासून तो आलेला आहे. थोडासा आरडाओरडा चालू होता. दूध ठेवलेलं आहे, दूध पिऊन घेतलं आणि आता मी जात आहे बाहेर. कशासाठी तर दीपक दिनेशला शूज घ्यायचे आहेत, कपडे घ्यायचे आहेत, तर ही शॉपिंग करायची आहे. तर आता मी जायला निघालेली आहे.